नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा 5वीचं नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय 3.1 बघणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वाध्याय 1.1 ते 3.2.2 पर्यंत सर्व स्वाध्याय बघितलेले आहेत व त्यातील सर्व प्रश्नांचे उत्तरासह स्पष्टीकरण आपण बघितलेले आहे. सर्वांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्रथम ते बघून घ्यावे व नंतर हा व्हिडिओ बघा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. आज आपण स्वाध्याय 3.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न 80341 या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? स्थानिक किंमत ही आपण शिकलेलो आहोत. स्थानिक किंमत कशाची विचारली? 0 आणि 1 ची. तर 1 ची स्थानिक किंमत किती? 1 हा एकक स्थानी आहे म्हणून 1 ची किंमत ही एकच असणार. व 0 ची स्थानिक किंमत तर एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या जागी 0 आहे परंतु 0 ही संख्या असल्यामुळे 0 ही हजारच्या जागी किंवा लाखाच्या ठिकाणी जरी असली लाखाच्या स्थानावर तरी त्याची किंमत ही 0च असणार. म्हणून 0 ची किंमत 0 अधिक 1 बरोबर किती? तर 1. तर त्यांनी त्या दोन्हींची बेरीज विचारली होती तर आपलं उत्तर आलं 1. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 715 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? तर आपल्याला स्टार कुठे दिले? एकक व दशक स्थानांवर. आणि ह्या दोन स्थानी एक अंक हा दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे व यातील फरक म्हणजे या दोघांची जर वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे? 27. तर मग तो अंक कोणता? तर ते आपण कसं बघणार? तर त्यासाठी आपण पहिला ऑप्शन घेऊ. पहिल्या ऑप्शन मध्ये किती सांगितले आहे? तर 1. तर आपण या स्टारच्या जागी 1 1 ठेवू म्हणजे 1 1. तर आता ह्या 1 ची स्थानिक किंमत 1 आणि 1. तर एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1 व दशक स्थानच्या 1 ची किंमत असेल 10 व त्यांचे आपल्याला फरक सांगितलाय. फरक म्हणजे वजाबाकी असते. मग 10 मधून 1 गेला 9. तर आपल्याला फरक सांगितलाय 27 आणि आपली आला फरक 9 म्हणजे हे उत्तर असणार नाही. आपण आता दुसरा ऑप्शन ठेवू म्हणजे दुसऱ्या ऑप्शन मध्ये किती सांगितले आहे? 4. तर आपण 4 ठेवू. ह्या 4 ची स्थानिक किंमत किती असणार? 40 व ह्या 4 ची 4. मग 40 मधून 4 गेले 36. फरक सांगितलाय 27 आला 36 म्हणजे हेही उत्तर असणार नाही. आता आपण तिसरा ऑप्शन ठेवून बघू. 715 व स्टारच्या जागी 3 ठेवायचे. आता दशक स्थानच्या 3 ची किंमत असेल 30. एकक स्थानच्या 3 ची किंमत 3. मग 30 मधून 3 गेले 27. आता आपला फरक आला 27 आणि सांगितलेला होता आपल्याला किमतीतील फरक हा 27 यायला हवा. म्हणजेच हे उत्तर योग्य आहे. म्हणजे 3 जर स्टारच्या जागी आपण ठेवले तर आपलं त्यामधील फरक हा 27 येईल. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पुढील पैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या प्रत्येक मध्ये 5 हा अंक आहे. यात 5 5 इथे 5 आणि इथे 5 आहे. तर ह्या 4 ऑप्शन पैकी कोणत्या पर्यायामध्ये 5 ची स्थानिक किंमत ही सगळ्यात कमी आहे? मग आपण बघू. ह्या 5 ची स्थानिक किंमत किती आहे? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे ह्या 5 ची किंमत असेल 50,000. तर 50,000. दुसऱ्याची एकक स्थानी म्हणजे ही 5च असणार. तिसरा आहे एकक, दशक, शतक, हजार म्हणजे याची किंमत 5,000 आणि याची 500. तर आपल्याला सर्वात कमी विचारली तर सर्वात कमी 50,000 मोठे आहेत, 500 पण मोठे आहेत, 5,000 पण मोठे आहे, पण 5 ही किंमत सर्वात लहान आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान असून
त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 0 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? दर्शनी किंमत म्हणजे काय असते की जो अंक आपल्याला दिसतो म्हणजे जो अंक आहे इथे तोच अंक असतो, त्याची किंमत ही स्थानानुसार बदलत नाही, तीच किंमत असते. इथे जर 1 असेल व इथेही 1 असेल तर याचीही दर्शनी किंमत एकच राहणार व याचीही किंमत एकच असणार, पण स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलत असते. तर आपल्याला दर्शनी किंमत सेम ठेवायची, म्हणजे एकच अंक ह्या दोन्ही स्टारच्या जागी एकच अंक ठेवायचा व त्यांची स्थानिक किंमत जर घेतली तर त्यातील फरक हा 0 यायला हवा. तर मग आपण बघू, पहिला ऑप्शन ठेवू आपण जर पहिला ऑप्शन 2 घेतलं तर काय उत्तर येईल? 7 स्टारच्या जागी 2, 2 स्टारच्या जागी परत 2. तर इथे स्टार होता म्हणजे हे 2 आणि हे 2. तर आपल्याला स्थानिक किंमत आता बघू, ह्या दोनची स्थानिक किंमत किती? एकक स्थानावर आहे म्हणून 2 व हा दशक स्थानावर आहे म्हणून याची स्थानिक किंमत असेल 200. मग 200 मधून जर 2 गेले तर 198. पण आपल्याला त्यांनी फरक सांगितला 0, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार नाही. आपण पर्याय क्रमांक 2 ठेवू, 7 0 2 0. तर ह्या शून्याची स्थानिक किंमत 0 व ह्या शून्याची ही स्थानिक किंमत किती असणार? तर 0च. मग 0 वजा 0 0, म्हणजेच आपलं उत्तर आला, फरक दोन्हीतील फरक हा 0 येतोय, म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 5 8 2 7 9 या संख्येमधील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? तर आपल्याला ही संख्या दिली आहे 58,279. यातील 10,000 स्थान, 10,000 स्थान कोणतं? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000चा आहे 5 व त्यानंतर कोणतं सांगितलंय? व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत एकक, दशक, शतक. शतकला आहे 2. तर एकक स्थानच्या 10,000 स्थानच्या स्थानिक किंमत लिहून घेऊ आपण 50,000 5 ची व 2 ची कोणती किंमत सांगितली? दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत ही तोच अंक असतो, तर त्याची स्थानिक किमतीनुसार ते बदलत नाही, तर याची दर्शनी किंमत 2 ची किती असणार? 2च. तर ह्या दोन्हींचा गुणाकार विचारलाय आपल्याला. आपण कसा करतो, जेवढे शून्य आहे ते लिहून घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5 दुने 10. तर आपलं उत्तर आलं 1 लाख. तर आपल्याला 1 लाख कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? 10 लाख, 1,000, 10,000, 1 लाख, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 34 लक्ष 2 10,000, 4,000, 5 शतक, 2 दशक व 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? तर आपल्याला सांगितले, आपण तसं लिहून घेऊ. एकक स्थानी 5, नंतर दशक स्थानी 2, नंतर शतक स्थानी 5, नंतर हजार स्थानी 4, 10,000 स्थानी 2 आणि लक्ष किती? लक्ष तर 34 लक्ष. तर आपली संख्या झाली 34 24 525. आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसते? 34 24 525, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे 2 6 5 8 6 या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांची स्थानिक किमतीतील बेरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक. पहिले कोणत्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सांगितली? हजार व दशक. तर आपण बघू, एकक, दशक, हा दशक, शतक, हजार, म्हणजे हजारची किंमत हजारच्या जागेवर 6 आहे, म्हणजे 6 ची किंमत 6,000. नंतर दशक स्थानी 8 आहे, 8 ची किंमत 80. दोन्हींची काय सांगितली आहे आपल्याला? बेरीज. तर आपण बेरीज करून घेऊ. 6,000 आणि 80 म्हणजे 6,080. त्यानंतर शतक व दशक. एकक, दशक माहिती आपल्याला. आता शतक, शतकची किंमत आहे 5, मग आपण 5 ची म्हणजे 500 आणि 8 ची किंमत 80 म्हणजेच 580.
80. किमतींची बेरीज व यातील फरक म्हणजे ह्या दोन्हींचा याची बेरीज व याची बेरीज व या दोन्हींचा फरक म्हणजे वजाबाकी. तर आपण करू. 0तून 0 गेला 0, 8 मधून 8 गेले 0, 10 मधून 5 गेले 5 आणि हे 5 म्हणजे आपलं उत्तर आलं 5500. तर आपल्याला 5500 दुसऱ्या पर्यायामध्ये दिसतं म्हणजेच आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 33,33,333 या संख्येमधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? अधोरेखित अंक कोणता आहे? तर हा अधोरेखित म्हणजे काय तर त्या अंकाखाली लाईन असणे म्हणजेच अंडरलाईन करणे त्याला म्हणतो आपण अधोरेखित. तर हा अंक अधोरेखित आहे याची स्थानिक किंमत विचारली. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 3 लाख याची स्थानिक किंमत असेल तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतं? हे 3000, हे 30,000, हे किती आहेत? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. तर हे 30 लाख आहेत आणि हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख हे आहे 3 लाख. तर आपली इथं स्थानिक किंमत याची 3 लाख आहे म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 4 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 1 लाख अधिक 5 अधिक 3 गुणिले 10 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? म्हणजेच हे सॉल्व करून उत्तर काय येतं आपण ते बघू. तर 4 गुणिले 1000 किती? तर 4000. त्यानंतर 7 गुणिले 1 लाख म्हणजेच 7 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 7 लाख अधिक 5 अधिक 3 गुणिले 10 म्हणजे 30. तर यांची बेरीज 5 3 0 4 0 7 म्हणजे उत्तर आलं आपलं 7,04,035. 40,000 नाही 7,04,035 म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100 बरोबर किती? तर आपण बघू 5 गुणिले 1 किती? 5. त्यानंतर 8 गुणिले 1000 म्हणजे 8000. एकक, दशक, शतक, 8000. नंतर 7 गुणिले 10 म्हणजे 70 व 6 गुणिले 100 म्हणजे 600. यांची बेरीज 5 707 6 8 म्हणजेच बेरीज आली 8675. 8675 म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 40,56,784 या संख्येतील 4 च्या स्थानिक किमतींची बेरीज 5 च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? तर 4 किती वेळा आहे? 1 2. तर 4 ची स्थानिक किंमत ह्या 4 ची स्थानिक किंमत 4. त्यानंतर ह्या 4 ची स्थानिक किंमत किती? तर 40 लाख. यांची बेरीज सांगितली आपल्याला तर किती येणार? 40 लाख 4. हे 40 लाख 4 5 च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? तर 5 ची स्थानिक किंमत 50,000. कितीने जास्त म्हणून आपण यांची वजाबाकी करणार. 4 4 0 0 0 5 0 आणि हे 10 मधून 5 गेले 5. इथे राहतात 9 आणि इथे 3 म्हणजेच आपलं उत्तर आलं कितीने जास्त आहे? हे 40,50,000 पेक्षा तर 39,50,000 तर कोणत्या उत्तर मध्ये दिसते? 40 लाख 4 नाही 39,50,000 म्हणजेच योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त
शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.